सर्व मंडळींचं पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही उदगीरकर या चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे दणदणीत असे कीर्तन। असेच नवनवीन व्हिडिओसाठी आम्ही उदगीरकर चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका। या ठिकाणी एक मिनिट समदर्शन सर्व पापे होती भाळ ठेविता पायास कुबुद्धीचा होय नाश होता जयासी भाषण गुरुने द्वैत भान भाळ ठेविता पायास कुबुद्धीचा होय नाश शिवदास म्हणे पाहे शिवदास म्हणे पाहे धन्य विरक्ताचे पाय भाळ ठेविता पायास कुबुद्धीचा
शिवम अमृतार्थ प्रपन्नानां या सुविद्या प्रदायिनी आर्वेश महावन्दे तामिशां मनोरमां अज्ञानतिमिरान्नस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितैर्मेन तस्मै श्रीगुरुवे नमः अज्ञानत्रिगुणान्धकार ज्ञानाञ्जनलावणिकेला दूर ज्ञानचक्षुप्रकाशिला निरन्तर दया श्रीगुरुश्री नमो नमो ज्ञानमयस्य समितं भगवतो निष्ठा तथा जागमे शिवयोगी खलु दिव्यदृष्टि विमला वैराग्यमूर्ति गुरु यं दृष्ट्वा शिवभावना प्रभवति नश्यन्ति दोषाखिलां शिवलिङ्गं प्रतिमन्मथं निजगुरुं वन्दे कृपासागरं वन्दे कृपासागरं वन्दे कृपासागरं अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक विश्वाचं विश्वचैतन्य शाश्वत वैभवाचा स्वामी आशुतोष भगवान शिवशंभूच्या चरणी उद्या 6-7 तारखे दिवशी स्थापन होणाऱ्या ओंकारेश्वराच्या चरणी अनंत 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 गुणिपात समर्पित करू. आज या स्थापनेच्या निमित्तानं चालू असलेला अखंड शिवनाम सप्ताहातील 10-15 मिनिट मी अगोदर आलो होतो. हे सगळं श्रेय पुरुष मंडळी सांगत होते. हे सगळं श्रेय महिलांना आहे. मन्मथ माऊलीनं सुद्धा परमरहस्याची पहिली ओवी भगवान शिवशंभूच्या नावानं रचली आणि दुसऱ्या ओवीमध्ये आता नमोचित शक्ती जी जगन्माता पार्वती आज्ञजना उत्तमगती जयेचिया मनोरहे. तुमचा नंबर खरोखरच परमरहस्याची निर्मिती जर कोणी केली असेल ते माता पार्वतीने केली. माता पार्वतीने प्रश्नच विचारले नसते, रहस्य बाहेर पडलं नसतं. भगवान शंकर बाहेर रहस्यच पडू शकला नसतं. सांगणारा भगवान शिव आणि ऐकणारी माता पार्वती. प्रश्न विचारणारे उत्तर देणाऱ्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याचं फार महत्व आहे. प्रश्न निर्माण करणं सोपं नाही. प्रश्न निर्माण करणं अत्यंत अवघड काम आहे. आणि त्या प्रश्नोत्तराच्या आदान प्रदानातून परमरहस्याची निर्मिती झाली. तोच परमरहस्य मन्मथ माऊलीनं माता पार्वतीच्या मांडीवर बसून ऐकला. कार्तिक स्वामीच्या रूपानं पुन्हा मन्मथ माऊलीनं अवतार धारण करून तोच परमरहस्य तुमच्या आमच्यासाठी एक फार परमरहस्य ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितला. असा विचार या जगाच्या पाठीवर मन्मथ माऊलीने देण्यात त्या सर्वांचं तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान संत शिरोमणी मन्मथ माऊली संजीवन समाधीराजे यांच्या चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रसंत पदवाक्य प्रमाणातल्या 12वा पारदृष्टी वीरशैवांचे भाष्यकार सांप्रत युगातील एक महान योगी जे भाग्य तुम्हाला मला सर्वांना पाहायला मिळालं. एक काळ असा राहील की राष्ट्रसंतांना पाहिलेला माणूस मिळणार 100 वर्षानंतर. भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य होत असताना जे स्वातंत्र्य सैनिक जे लढले ते किती दोष शिल्लक आता. तसा उद्याचा काळ असा येणार आहे की राष्ट्रसंतांना पाहिलेल्या माणसाचं दर्शन घ्यायला लोक येतील. शिवार भाग्य आहे आमचं तुमचं. आणि म्हणून ते भाग्य तुम्हाला मला सर्वांना लाभलं. या
उदगीर या ऐतिहासिक नगरीमध्ये अनेक साधू संतांचा वास. त्यामध्येच माझ्या मुलाचे गुरुगुरु सद्गुरु हौगी स्वामी, आद्य जगद्गुरु म्हणतो, ज्याला आद्य गुरु म्हणतो, या उदगीरचा ते सिद्धरामेश्वर. त्याच्यानंतर शंकरलिंग महाराज, वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरे कॉलनी परत झाली. आणि खरोखरच एक दिव्य भव्य अशा प्रकारचं सुंदर हे मंदिर पाहून असं वाटलं मला की एसटीत बसून आपण सगळे देव बघतो, पण एसटी कॉलनीवाले ना कैलासच इथं आणलं. शिवहार देवाचे दर्शन घेत येतो. त्या एसटी कॉलनी असं नाव असलेल्या लोकांनी कैलासच इथं मागविलं. प्रति कैलास काय कमी आहे? जेथे गाती माझे भक्त तेथे उभा मी सतत. उद्या परमेश्वराची स्थापना तुमच्या मंदिरामध्ये होणार आहे, कलशारोहण होणार आहे. त्या अगोदरच हे मंदिर देव अजून बसायचा पुढीच आहे. हे मंदिर पाहूनच असं येणाऱ्याला एवढा आनंद वाटायसारखा आहे. खरोखरच काय कैलासा करावे असं म्हणायची पाळी आहे. इथंच कैलास केले आगवे. कैलासाला जाऊन काय करावे? कैलासात पेक्षाही इथं जेवढा आनंद आहे, कैलासात काय अमृत पाहायला मिळेल, पर्यंत नामामृताची गुढी एवढी मोठी आहे. अशा प्रकारच्या अवघा आनंदी आनंद दोन्हीकडे ब्रह्मानंद. एसटी कॉलनी असणारी संपूर्ण भारावून गेले. भार त्या परमेश्वराच्या चिंतनात, नामस्मरणात. आज तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे संत शिवदास माऊलींचा. संत शिवदास माऊलींचा असो विरक्ताचे लक्षण वर्णन करणारा हा अभंग. विरक्ताचे लक्षण. भगवान शिवाच्या नामाचा महिमा ज्या ज्या लोकांनी विरक्त अवस्थेमध्ये इथं राहून वाढविला, ते विरक्ताचं गुणानुवाद करणार, त्याच्यासाठी त्या विरक्ताच्या संघर्षात किंवा संगतीत आल्यानंतर होणाऱ्या परिणामाचा जो अनुभव संत शिवदास मुनीला आला, तो शिवदास मुनीनं प्रत्यक्ष स्वतःला आलेला अनुभव या ठिकाणी तुमच्या समोर, आमच्या समोर ठेवलेला आहे. आपण मंदिरात गेलो, मंदिरामध्ये देव दिसतो. संजवान, मंदिरामध्ये देव दिसतो. मंदिर ते देवाचं मध्ये. हे बाहेर काय? बाहेरल्या मंडपाचं. मंदिरात देव दिसतो आणि संत संगतीत देव कळतो. देव दिसावा का कळावा? देव दिसण्यापेक्षाही देव कळावा. देव कळावा का देव व्हावं?
व्हावं. आणि हे कळण्यासाठीचा जो मार्ग आहे तो भक्ती मार्ग आहे. मंदिरात देव दिसतो, संत संगतीत कळतो आणि भक्तीतून देव होता येते. शिवाहर परमेश्वर भगवान शिव आणि त्या शिवापेक्षाही श्रेष्ठत्व सद्गुरूचं, श्रेष्ठत्व सद्गुरूचं, ज्याने आम्हाला हा मार्ग दाखविला. ही कल्पना केव्हा सुचली या लोकांना? तुम्हाला मला सर्वांना ही कल्पना सुचली ओंकारेश्वराची स्थापना करायची. याच्या मागे जे काही भूमिका आहे, सद्गुरुनाथाच्या उपदेशाचा जो परिणाम आहे, भगवान शिव देव आपल्याला जगवतो. अजून एक लक्षात ठेवा, देव जगतो तो जीव. तुम्ही आम्ही जगतो, जगणाऱ्याला काय म्हणू? जीव. आणि जगवतो त्याला काय म्हणू? त्याला देव शिव म्हणू. कोण जगविलं तुम्हाला? जगण्यापेक्षाही जे जगवितो तो शिव, जगतो तो जीव आणि जागवतात ते संत. शिवाहर जे जागवतात ते संत. ते आलेलेच त्याच्यासाठी असतात, आलेलेच त्यांचं कार्य असते. तुम्ही आम्ही जन्मलो आमच्या मनावर नाही, तुमच्या मनावर नाही. त्याच्यासाठी आमचे कर्म कारणीभूत. आमचे महाराज स्वामी कुळात काय जन्मले, याच्या मागे त्यांचे कर्म कारणीभूत. शेवटी मी मनुष्य म्हणून जन्मलो, या मागे जे काही कर्म आहे ते कारणीभूत आहे. जन्म देणारा देव तुमच्या कर्मानुसार देतो जन्म. परंतु देवातला आणि संतातला फरक सांगला लागतो. परंतु संत पाप्यातला पापी येऊ दे की त्याचा उद्धारच करतात. संताकडे शास्त्र आहे, देवाकडे शस्त्र आहे. त्रिपुर दैत्य मारला का मारून नाही का? संताकडे शास्त्र आहे, देवाकडे संहार आहे आणि संताकडे उद्धार आहे. दोघांनी तफावत सांगत आहेत. देव निराकार. देवानं काय केलं? तुम्हाला मला देह दिला आणि आम्हाला आकाराला आणलं. आम्हाला आकाराला आणलं. कोण आणलं? देवाला. त्यानं निराकारच, पण आम्हाला आणलं आकाराला. पण आमच्या सद्गुरुनाथानं काय केलं माहिती आहे? सद्गुरुनाथानं काय केलं? देवाला एक आकार दिला. परमरशात उभे भक्तीच्या भक्ती सिद्धीसाठी एक देवाला आकार दिला. भक्त आणि संत फार हुशार. ज्या देवाने आम्हाला आकाराला आणलंय त्या संतांनी त्या देवाला मात्र आकाराला आणलं नाही. आणि आकारालाच नुसतं आणलं नाही, देऊळ आधार देवाचा झाला, देवळाने केला.
देवाचाच झाला देवळाने केला देवोबा देवे आणि देवळाची शोभा देवळाची प्रभा देवावरी आपला संबंध कसा आहे देवळाचा आणि देवाचा जसा संबंध आहे तसं तंतू माझी शेला शेला माझे तंतू एक एक आतो एक हे वस्त्र एक 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 बाजूला काढलो आपण त्याच्यातला तो धागा वस्त्र राहते का राहते. आणि ते एका जागी गेल्यानंतर ते वस्त्र तयार होते तसं देव आणि या देवळाचा आणि देव आणि या भक्ताचा संबंध तात्पर्य असा आहे आजचा सेवेसाठी जो घेतलेला अभंग आहे संत शिवदास माऊलीचा संत शिवदास माऊली एकूण संत शिवदास 28 झाले असं एक अभ्यासकाचं मत आहे. बीडचा शिवदास जो आपलं शिवपाठ आणि आता आपले अभंग आहे काशीखंड करणारा सांगणारा शिवदास गोसाई शिवदास म्हणून शंभू महादेवाच्या ठिकाणी वास्तव्य करणारा तोही शिवदास असे एकूण शिवदास 28 आहेत असा अभ्यासकाचं मत असो. संत शिवदास माऊलीचं वास्तव्य जिथं होतं बीड हवेली डोंगरीचा असा काही एका ठिकाणी उच्चार संत शिवदास माऊलीने केले. बीड हवेली डोंगरीचा म्हणजे मनमत माऊलींच्याच परिसरातला हा शिवदास आहे. त्या संत शिवदासाचं महत्व किती होतं कारण काय अभंग ज्यांचा आहे त्यांचा चरित्राचा भाग सांगणे अत्यंत महत्वाचा आहे. 3:30 वाजता भजन उभा टाकलेला आहे 5 वाजता संपवायचं घ्या आपल्याला विशेष तेवढा 5 वाजताच 5:30 शिवहार शिवहार वास्तव्य करत होते कर्णकुटी बांधून त्या ठिकाणी भक्त मंडळी जमायची त्यांचा उपदेश ऐकून तिकडं तिकडे निघून जायचे आणि जिथं त्यांची पर्णकुटी होती तिथं कोणीतरी सेवकरी असे 1-2 माणसं बसायची. असं एकदा दोनदा असं लक्षात आलं रात्री मध्यरात्री 12 वाजता 3 स्त्रिया यायच्या कोण होते ते कळलं यायच्या संत शिवदास माऊलींचं झोपले असताना चरणाचं दर्शन घ्यायचा प्रदक्षिणा घालायची आणि बाहेर यायची. जाते वेळेस जे सुद्धा त्या माऊल्यांचं जे रूप होतं कुशळ अंगळ असं घाणेरडं झालेलं वापस येते वेळेस मात्र ते दिव्य देह व्हायच्या कसं व्हायच्या दिव्य देह असं बघितलं माझ्यासारख्याला तुमच्यासारख्याला कोणीतरी सारख्यानं बघितलं हे उभा राहा म्हणले कोण आहोत तुम्ही त्यांनी सांगितलं गंगा म्हणली एकीनं म्हणले मी सरस्वती आहे एकीनं म्हणले मी यमुना आहे. आपण जे जाऊन त्रिवेणी संगमामध्ये जे स्नान करतो सरस्वतीच्या प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन जे स्नान करतो तीर्थे वांछिती जायसी शिवपाठात शिवदास माऊली म्हणतात चरणीचे त्याच्या
शिवदास माऊली म्हणजे काय वस्तू. त्या संत शिवदास माऊलीचा हा प्रस्तुत तुमच्या सेवेसाठी घेतलेला अभंग, अभंगाच्या माध्यमातून संतांच्या दर्शनाचा परिणाम, संतांच्या पायावर डोकं ठेवलेल्याचा परिणाम, संतांबरोबर झालेल्या बोलण्याचा परिणाम, असा जो काही परिणाम प्रत्येक चरणातून संत शिवदास माऊलीने सांगितला, मन्मथ माऊलींच्या पावन परंपरेतील रहिवासानंही त्याच असणाऱ्या परिसरातील असलेले संत शिवदास दर्शनाचं महत्व सांगतात, स्पर्शाचं महत्व सांगतात आणि संभाषणाचं महत्व सांगतात. त्याच्यापेक्षा काही जास्त या अभंगात नाही. पण एवढं मोठं आहे ते, तुम्ही जर 7 दिवस बी याच्यावर बोला म्हटलं तर ते सरणार नाही. अशा प्रकारचं जे दर्शन आहे, आम्ही दर्शन घेत नाही, आम्ही दर्शनाचं प्रदर्शन करतो. प्रदर्शन फार वाईट. दर्शन अपेक्षित संतांना असं आहे, दर्शनम स्पर्शनम चैव. दर्शनाचं अपेक्षा संतांची अशी आहे की त्याचा परिणामच झाला पाहिजे. या अभंगातून संत शिवदास माऊली ते सांगतात, दर्शन सांगितलं नाही, समदर्शन सांगितलं. समदर्शन घेण्यासाठी सांगितलेलं आहे. होता ज्याचे समदर्शन, सर्व पापे भूतीधर. आम्ही दररोज उठून एका महाराजाच्या पाया पडतात, परिणाम नाही का नाही? आमच्यात बदल आहे का त्या महाराजात बदल? प्रश्नच आहे की आम्ही दर्शन घेतो, इतकी घाई करतात लोक दर्शनाची, पण समदर्शन घेत नाही. संत शिवदास माऊलीला अपेक्षित समदर्शन आहे. होता ज्याचे दर्शन म्हणता आलं नसतं का? होता ज्याचे समदर्शन. समदर्शन म्हणजे सम्यक दर्शन, समदर्शन म्हणजे आत्मदर्शन. ते समदर्शन अपेक्षित आहे. दर्शन घेतल्यानंतर गुरु नेदी द्वैत भान. होता ज्याचे समदर्शन, पाप नाहीस करण्याचं सामर्थ्य, द्वैत नाहीस करण्याचं सामर्थ्य, कुबुद्धी संपवण्याचं सामर्थ्य. झालं, 3च गोष्टी सांगितल्या. एकामध्ये पाप नाही संवण्याचं सांगितलं, एकामध्ये कुबुद्धी नाही संवण्याचं सांगितलं, आणि एकामध्ये द्वैतच राहत नाही, तो आणि मी वेगळा आहे अशा प्रकारची भावनाच राहत नाही. ते त्याचं नाव आहे उपदेशातून, भाषणातून, त्यांच्या संभाषणातून आपण त्यांच्या रूपाशी तादात्म्य होणं. हे अशा प्रकारचं समदर्शन सांगितलं. मन्मथ माऊली 8 वर्षाचे झाले. मानूरला नेऊन शिवलिंग स्वामी त्यांचे वडील माता पार्वती यांच्या कडून झालेला हा कार्तिक स्वामीचा अवतार कुठे जन्म घ्यायचा ते ठरलेलं होतं. त्यांचं मानूरला नेऊन सद्गुरुनाथाच्या सेवेसाठी ठेवले, विद्यार्जनासाठी ठेवले. आता आपल्या विद्यार्जनासाठी असा अडचण आहे, आपलं विद्यार्जन म्हणजे सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसावर येऊन बसतो. म्हातारे राव घरी, विद्यार्जनासाठी हे जाणार बाई. निमित्त आहे की हो, निमित्त आहे. काय करायला? लेकरं शिकवायला राहावं लागतं. लेकरं शिकवायला राहावं लागतंय, आई वडिलांची सेवा करायला राहावे लागतंय. असं काही म्हणणं आहे का? शिवार शिवार. असो, काला तस्मै नमाज.
कारण शिक्षण हे अत्यंत अत्यंत गरजेचं आहे काळात. महात्मा बसवेश्वरांना असं सांगितलं नाही तुम्ही अडाणी राहा. ते काही पुरोगामी विचार होता, ते काही वेगळा विचार होता बसवण्णा. काही विचाराची गरज आहे. आणि योगायोग असा आहे, 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर, 400 वर्षानंतर 16व्या शतकामध्ये माऊली मन्मथाचा जन्म आहे. आणि त्याच्यानंतर 400 वर्षानंतरच 20व्या शतकात राष्ट्रसंतांचा अवतार झाला. ते तुम्हाला आम्हाला जागवण्यासाठी झाला. जागवण्याचं काम आहे संतांचं काम. नेऊन सोडले गेले. नागेश त्या ठिकाणी समाधी होती. त्या काळामध्ये त्या गादीवर असलेल्या बसवराज स्वामींची सेवा मन्मथ माऊली करू लागले. पण ध्यास असा होता मनामध्ये, मला नागेशाचं दर्शन घ्यायचं आहे. नागेशाचंच दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही मन्मथ माऊलीचं चरित्रामृत श्रवण केले का तुम्ही? त्याच्यामध्ये मन्मथ माऊली अशा अवस्थेला पोहोचले काही कालानंतर की नागेशाचं प्रत्यक्ष दर्शन मन्मथ माऊलीला झालं. बसवराज स्वामी त्या गादीवर दिसूच लागले. कोण दिसू लागलं? नागेशच बसला असं दिसू लागलं. नागेशाचा मन्मथ शिवलिंग आपण नागेशाचा नागेशी विरून नागेशाची झाला. अनुभवानंदामध्ये सांगतात चोहीकडे नागेशच दिसणं ह्याचं नाव आहे समदर्शन. म्हणून संत शिवदास माऊलीने पहिल्या अभंगाचे सर्व पापे होईल. समदर्शन झाल्यावर पापच आणि पाप संपल्याशिवाय समदर्शन होत नाही. हे गमतीचा आहे. ते अधिक वट अधिक त्याचं बीज आधी. तसं पातक संपल्याशिवाय समदर्शन होत नाही. पदरी काही असेल पुण्याची जोडी तरी जंगमलिंगी होय आवडी. अन्य तो जाणा वाकबाडी संसारी बसतो.
पदरी काही असेल पुण्याची जोडी. मग पुण्य असणाऱ्यानंच इथे जायचं आहे का? नाही. हे सर्वांसाठी आहे. या रे नाना या रे लहान थोर फुलते या तीन येथ साधन विस्तारन लगे कोण्या असायासे. कीर्तनासाठी किती तिकीट आहे बाई? कीर्तनात आलो पिक्चरच्या थिएटर मध्ये तिकीट आहे. लाभ कुठं आहे? जिथं फुकट आहे तिथं लाभ आहे. फुकट आहे तिथं जातील माणसं. तिकीट काढून जातील, लावून तिकीट देऊन जातील, अजून जास्त पैसे देऊन घेतला तर नवीन एखादी याव आणि त्याचं नाव राहावं सैराट. शिवहार शिवहार. माणसाची प्रवृत्ती इकडं नाही. हा हे जगच उलट चाललंय. सत्याप्रती विसरले. जसा मनमत माऊलीला बसवराज स्वामी मध्येच नागेश दिसू लागले, तीच अवस्था फलसिद्धाची झाली. फलसिद्धाची झाली. लक्ष्मण महाराज फलसिद्ध मठामध्ये गेले. मठावर गेल्यावर त्या काळात तिथं गंगाधर स्वामी म्हणायचे एक स्वामी शिवाचार्य होते. ह्यांना फलसिद्धाचं वेळ लागलं होतं. कुठेतरी स्वप्नामध्ये झोपीमध्ये दृष्टांत झाला आणि फलसिद्धच्या शोधामध्ये साखर खेळायला गेले लक्ष्मण महाराज. वेळच एक फलसिद्धाला भेटायचं. त्या गंगाधर शिवाचार्याने विचारले, कुठून आलास? आलो म्हणले उदासपुरी. उत्तर प्रश्न कसा होता आणि उत्तर कसं होतं? मायापुरीहून आलो, आता उदासपुरीत आहे. कुठून आलो, कुठं जायचं माहिती नाही, फक्त फलसिद्धाचं दर्शन पाहिजे. त्यावेळेस हे काहीतरी वेगळीच मूर्ती दिसत आहे. संत लक्ष्मण महाराज झाले, घडविले गेले फलसिद्धाकडे. त्यांची तीच अवस्था झाली. परमोच्च अवस्थेला साधना ज्या वेळेस पोहोचते माणसाची, साधकाची अवस्था ही टप्पे आहेत साधकाच्या अवस्थेत. लग्न झालं म्हणजे याचा अर्थ काय लगेच मुलबाळ झालं का? टप्पे आहेत त्याचे. जसं टप्पे तसं साधकाचे टप्पे. त्या साधनेतून साधना परमोच्च अवस्थेला गेली लक्ष्मण महाराजांची. आणि लक्ष्मण महाराजांना त्या गंगाधर शिवाचार्यामध्येच फलसिद्धाचं दर्शन आहे. शुभ नाम घेता
लक्ष्मण महाराजांना अनुभव आला, दृष्टांत दिला, साक्षात फलसिद्धांनीच भेट दिली आणि जीभ बाहेर काढली. जीभ तुझ्याकडून शिवसंप्रदायासाठी काही वाङ्मयाची निर्मिती करायची. लक्ष्मण महाराजांनी जीभ आपली, मी अडाणी माणूस, मला काय जमतंय म्हणजे लक्ष्मण महाराज जीभ बाहेर काढले. फलसिद्धांना आपला बोट लावला, हाताचा स्पर्श झाल्या स्पर्श होता क्रियावर. सामर्थ्य कसं होतं, एखाद्या लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्या लोखंडाच्या संपूर्ण लोखंडाच्या तुकड्याचं पूर्ण सोनं व्हावं. तेने पुरवते ते बालताई पूर्वस्थिती पालटली. कशी अवस्था झाली, लक्ष्मण महाराज परमोच्च अवस्थेला पोहोचले. फलसिद्धाने एका दिवशी एका आमच्या गमसडे अन्नासारख्या माणसाला पाठवलं. हो, फलसिद्धाने आणि पाठवल्यानंतर एक वाटी पाठवली. वाटी अवस्थेला पोहोचलाय का नाही शिष्य कसं कळा. वाटीत काहीच नव्हतं, वाटी रिकामी होती आमच्या तुमच्या दृष्टीने. आणि येणारा माणूस असं म्हणू लागला, फलसिद्धानं पाठवलं होतं, येणारा माणूस म्हणू लागला या वाटीमध्ये ब्रह्म भरून द्यायचं. ब्रह्म काय भरून द्यायचं, ब्रह्म. माझ्यासारखं तुमच्यासारखं म्हणायचं काही वस्तू द्यायसारखी आहे का. ब्रह्म काही वस्तू द्यायची उचलून ठेवायची काही आहे, पदार्थ आहे म्हणला असता. लक्ष्मण महाराजांनी ती वाटी परत दिली त्या माणसाच्या हातात. आणि तुम्हाला ज्याने पाठविले परीक्षा घ्यायची होती, त्यांना सांगा याच्यातलं ब्रह्म आधी रिकाम करून द्या. शिवाहार फलसिद्धाच्या की माझा लक्ष्मण परमोच्च अवस्थेला पोहोचले. सम दर्शन झाले त्याला. माझं आपला विषय आहे समदर्शन. होता ज्याचे समदर्शन, ज्याचं दर्शन झाल्यानंतर वेगळेपणा उरत नाही. आपली समाधी का केली जाते, समाधीचा सम आणि आधी बाजूबाजूला करावं. या जन्मामध्ये जगत असताना जर आपण या सगळ्याकडे पाहत असताना शिवमय शिवमय असं जर पाहत असलो तर आपली समाधी आहे. नाही बसवी नाही. सम आधी आधी सम व्हावं लागतं दृष्टी, तेव्हा ती समाधी आहे. आधी मनाला आधी, शरीराला व्याधी आणि संतान पसंत केली ती समाधी. शिवाहार समाधी म्हणतो आपण. आमची समाधी केली जाते. मागे आम्ही सम होतो का, आमचं समदर्शन झालंय का. दर्शन भरपूर घेतल्या. मी 69 वर्षाचा झालो. पक्कळबाऱ्या महाराजांकडे गेलो. महाराज असताना गेलो, नसताना मग का बरं नाही आमच्यामध्ये का आले. हा एक माणूस महाराजाकडे आला, दृष्टांत सांगितलं. आमची पूजा कशी आहे, आमचं पाहणं जगाकडे कसं आहे. एक माणूस आला, आम्ही बसलेले होतो बाजूला, दुसराच काहीतरी विषय होता. तेवढ्यामध्ये एक माणूस आला, महाराज मला थोडा माझा एक प्रश्न आहे, एवढं विचारतो. तुमची चालल्या म्हणजे कार्यक्रमाचं नियोजन होतं, अनुष्ठानाचं. बरेच लोक होतो.
विचार म्हणजे तुझं काय प्रश्न आहे? त्याने म्हणले माझ्या घराच्या समोर एक कुंभाराचं घर आहे. काय अडचण आहे तुला? तुला काय अडचण आहे? तुला काय तर अडचण आहे? हे काही नाही. ते माती नेण्यासाठी आणण्यासाठी मडकी विकण्यासाठी त्याच्याकडे काय गाढव. लक्षात आलं? ते गाढव उठलं स्नान पूजा करून असं निघालो दाराच्या बाहेर आलो की गाढव दिसत. काय दिसत? गाढवाचं दर्शन होतं. म्हणजे महाराज आपसून रोज बोलायला म्हणजे एवढंच आहे का? बसून तू पूजा करतोस का? म्हणजे पूजा करता. कशाची करतोस? महादेवाची करता, लिंगाची करता. लिंग म्हणजे काय कळालं का तुला? तू जे तुझ्या हातावर सद्गुरूनं दिलेल्या लिंग आहे किती उपकार आहेत माहिती आहे? महादेव प्रभू म्हणतात महादेव म्हणे कोटी उपकार एवढ्या मोठ्या देवाला एवढं रूप देऊन सद्गुरुनाथाचं सामर्थ्य तुमच्या हातावर देऊ पूजा करतो. हो करतो. लिंग म्हणजे काय? लिंग या शब्दाचा अर्थ तर तुला माहित आहे. महादेवाची पिंड म्हणतात. अरे म्हणले ग म्हणजे गमन करणे, तिथून निघणे, आणि ली म्हणजे तिथे लीन होणे. लिंग या शब्दाचा अर्थ तर माहित आहे. जिथून तुझा प्रवास सुरू झाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे तुला, त्याच्यासाठी दिले हातात. त्याच्यात काय काय आहे म्हणले? ते कशाचं रूप आहे? लिंग म्हणजे या ब्रह्मांडाचं प्रतीक आहे. विचारले महाराजांना हे लिंग म्हणजे ज्ञानेश्वराला केवढं दिसलं, महादेव प्रभूला केवढं दिसलं लिंग. हा स्वर्गजयाची सांगू काय का? एवढा मोठा लिंग सद्गुरुनाथाने एवढूसा करून तुझ्या हातावर दिले. म्हणले ते एवढ्या मोठ्या विश्वामध्ये तो कसा व्यापक आहे? शंकर गळे ब्रह्मांडी बिंबला अलक्ष दृष्टीने लक्षीला. ते दृष्टी राहावं लागेल की पुण्या दृष्टीने लक्षीला अलक्ष दृष्टीने. शब्द बोलत असताना संतांनी जे वापरलेला आहे एवढा तोला मोलाचा, एवढा महत्वाचा आहे एक शब्द. दर्शन म्हणता आला असता समदर्शन म्हणण्याचं कारणच हे आहे. महाराजांनी त्याला विचारलं या ब्रह्मांडात कोण कोण आहे बाबा? तू कुठं आहेस? कुठं जाऊ? मी कुठं आहो? त्याच ब्रह्मांडाचा. तुझे दुश्मन कुठे आहेत? मला त्याच ब्रह्मांडाचा. गाढव कुठं आहे? म्हणजे महाराज त्याच ब्रह्मांडात. कुंड कुठं आहे? म्हणजे उंदीर कुठं आहे? चिरट कुठं आहे? त्याच ब्रह्मांडात. तू लिंग पूजा करतो, ते पूजाच कुणाची करतो कळालं नाही. लिंग पूजा म्हणजे सकल ब्रह्मांडाची पूजा. हा त्याच्यामध्ये बायको कुठं आहे? असं नको. बायको कशात आहे? त्याच लिंगात. बायकोच पूजा करतो काय आपण? मित्र त्याच्यात, शत्रू त्याच्यात, पत्नी त्याच्यात, तूच त्याच्यात. अजून काय पाहिजे? मीही त्याच्यातच. त्या ब्रह्मांडाच्या पूजा करत असताना तुला गाढव कसं दिसला म्हणजे बहिराला? हे समदर्शन. जोपर्यंत गाढवातला शिव कळणार नाही तोपर्यंत तुला दर्शन सम नाही, समदर्शन नाही. दर्शन तर आपलं रोजच चालू आहे. महाराजांनी पाया पडायचं, गुरु महाराजांनी पाया पडायचं, जायचं. समदर्शन जोपर्यंत होणार नाही, समदर्शन म्हणजे त्यांच्या सम होऊन दर्शन. अजून काय पाहिजे? साधकाची ती टप्पे अवस्थेचे चौथा टप्पा आहे.
संत शिवदास माऊलीला जे अपेक्षित दर्शन आहे ते दर्शन समदर्शन ज्यांचं दर्शन आम्ही घेत आहोत लिंगाचं दर्शन घेऊन आहोत. कसं सांगितलं परमरक्षात तुम्ही पारायण प्रमुख आहे. शिव होऊनी शिवायली अगोदर आपण शिव व्हावं लागतंय. अगोदर आपल्याला विभूती लावावं लागते. सगळं आपल्यालाच करावं लागतं. देव होऊनी देवा बघितलं. माझ्यासारखा शाना उठला बेरणा ते शेताला गेला काही फायदा पेरून शेताला ज्ञानेश्वरी. अशा भयंकर अनेक ओव्या तुम्हाला मिळतील. ज्ञानेश्वर महाराज असतील, मनमत माऊली असतील, संत तुकाराम महाराज असतील, लक्ष्मण महाराज असतील. सगळ्या संतांनी एकच सांगितलं समदर्शनाची पात्रता आपल्यामध्ये अंगी रुजली पाहिजे. याच्यासाठी हे सप्ताहाचा अट्टहास कीर्तनाचा अट्टहास याच्यापेक्षा काही वेगळा नाही. शिवहार कुणामध्ये शिव दिसला पाहिजे. हनुमंत माऊली कुठं राहत होते माहित करायचं सगळ्यात. हा हे घरदार आहे डोंगरा अरण्य डोंगर भयंकर अरण्य डोंगर भयंकर. आमचे आजोबा सांगत होते आम्हाला लहानपणी आम्ही जात होतो तर रस्ताच नव्हता रे तिथं. भाकरी नेलेल्या डोसक्याला बांधायचं पटक्याच्या वरून त्या उपरण्यानं आणि घसरत जायचं. मग मनमत माऊलीच्या काळात काय अवस्था असत. मनमत माऊलीला त्या दरीत कपारीत चोर यायची. चोर एकदा काय म्हणले मनमत माऊली चोरी करायला का म्हणजे चला कसली राहते उगाच चला तर म्हणजे आमच्यावर आमचा सांगता चोर चोरी कसली माहित नाही येईल ना काही माहित नाही येईल. मग येतात दिसल्याने मजबूत दिसल्याने असं मारवाड्याचा वाडा शोधून आले सकाळी दिवसभर असं उभं चढायचं म्हणजे काळे काय म्हणतात फांज आणि ते चढायचं म्हणजे बरं दिसल्याने चला म्हणजे आम्हाला काय तू चढावं लागणार बरी म्हणजे चढा म्हणजे आम्हाला जमायचं नाही म्हणजे तुम्हाला लय घबड आहे म्हणजे नाही म्हणणार काय हरकत नाही मला चल चढले बरी मला उतरा म्हणजे स्वप्नात सगळं सांगून पुढं. मग वरी जाऊन महाराजांनी त्यांनी सांगितलं खरं जड 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 द्या म्हणजे दोरी सोडली महाराज दोरी दिली. महाराज स्वप्नातून मध्ये उतरले. आता घरात सगळ्या जड वस्तू काय राहते आता नाहीच कोणाच्या घरी. जात्याचा वरचा पाळू बांधला वरी स्वप्नातून वरी वडा म्हणजे वरी आले सगळे चोर. महाराज तेवढं कुठं खाली खोली ते जिथं खजिना होता तिथं महाराज सगळा तपास घेतला होता. वरी आलं तर काय ते जातच ते वरचं पाळू येड दिसलं येडच होत पेडा झालं. दुसऱ्या बारला म्हणले नाही हो ह्याच्यावर वेगळा आहे अजून आहे जड आहे. दुसऱ्या बारला ते उकळ असं करण्यामध्ये त्या कपिलधार पासून पार त्या बीडला चलत जाण्यात तिथल्या मारवाडीच्या वरील शाळेच्या जाण्यात करण्यात तसं मला इथे यायला 3 वाजले का रात्रीचे 3 वाजायचे 4 वाजले की शिवपाठ करा शिवपाठ करा.
पावणे 5 झाले तो. महाराजांनी शिवपाठाला सुरू केले ते जागे झाला मारवाड. ते सांगायची गोष्ट आहे काही. मोदी आलं तर काय महाराज ते डोंगरात राहणार का तिथं ते दिसून आले म्हणजे कशाला आला महाराज? ते चोरी करायला. चोरीला येता का म्हणजे आलो म्हणजे कुठं आहे दुसरे कुठं आहेत माणसं वर येत म्हणजे सगळे मारवाडाचा वाडा पकडले गेले सगळे माणसं. कोण कोण दिसलं महाराजांना समदृष्टीमध्ये? पुन्हा पुन्हामध्ये समदर्शन झालं महाराजांना. अहो ते सावकार तर शरण आलाच. सावकार तर महाराजच झाला. जीवन म्हणे जे अभंग आहेत त्या मारवाड्याचे. चोर बी पाय धरले, चोरी सोडून दिले. पुन्हा पुन्हा दर्शन झालं तर महाराजांना. चोरीला चला म्हणजे चला, काय चोरीला चला कशाला येतं आम्हाला? हा ही अशी अवस्था. समदर्शन महात्मा बसवेश्वराच्या भंडारात चोरी करण्यासाठी चोर शिरले. चोर सगळं खराब आपल्या गळ्यात बोललंच नाही ती म्हणजे चिरगोटा घ्या मग चिरगोटा बघले. चिरगोटा तसं काळे काळे वांगे बारके बारके लागले बारके असं गाठा मारून गेले. करायचं काय होतं? चोरी. प्रवेश केले. एखादी साधू आले कुठले तर शरण आले म्हणून महाराजांनी व्यवस्था केली. त्यांचं पाय धुतले, जेवायची व्यवस्था केली. फक्त बघायचं होतं कुठं काय आहे ते शोध. आता लिंग पूजेला बसले. लिंग पूजा केल्याशिवाय प्रसाद नाही. हातावर काय ठेव? कुठं लिंग आहे? शिवार ते लिंगच राहिले, वांगेच राहिले, लिंगच झाले. काय सामर्थ्य होत? किती सामर्थ्य होत? अरे म्हणजे की दृष्टीनं कुणी आल्या चोरी करायची आहे त्यांना शरणच करून टाकून दिलं. सगळ्यांना काय केलं? सगळे शिवशरण झाले. एकदा तर चोर आले आणि त्या गोशाळेमधल्या सगळ्या गायी सोडून घेऊन चालले झाले. चालल्यावर वासरावर बोलले महाराज काय झाले? काय आपल्याला चोरून बघितले त्यांच्या राहायच्या माला म्हणजे वासर येतच ठेवेल चोर आणि गाय घेऊन गेले. महात्मा बसवेश्वर स्वतः उठले, सगळे वासर सोडले त्या चोरायच्या मागे. ए नेहतर नेलो रे बरं ही वासर घेऊन जाऊ. शिवार शिवार हे समजा चोरामध्ये विश्वच. चोरी करायची पाळी का आली याच्यावर विचार करत होते. पण प्रधानमंत्री होते ते. एका माणसाला चोरी करावं लागलं त्याचं कारण काय? त्याची परिस्थिती कशी आहे? हा कायक करतो का नाही? कायक म्हणजे काम. महात्मा बसवेश्वराच्या काळात आहेत खूप लोक बंदही झाले आहेत. बसवेश्वराने मोठा मंत्र दिला, काय केले कैलास. काम हाच कैलास आहे. काम केलं तरच खाण्याचा अधिकार आहे. अजून काय पाहिजे? जगण्याचा अधिकार नव्हता काम केल्याशिवाय. आता काय 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 आमच्या बस स्टँडवर 500 माणसं फिरलेले राहतात. 600 देतो म्हटलं तरी मी रोज आले. शिवार नाही काम आहे. काय काम राहिलं? मोबाईल खापर जवळात आहे. हॅलो कुठं आहेस तू? त्याला म्हणते ह्या टपरीवर आहो. त्याला म्हणते त्या धायला. काम नाही त्यांना. असा प्रकार झाला महात्मा बसवेश्वराच्या काळात. हे काही महात्मा बसवेश्वराने जे पूर्वगामी विचार दिला ते आज काल उद्या कधी कामाला येईल अशा प्रकारचा विचार केला की हे अंधश्रद्धेतून बाजूला काढलं लोक. अशा प्रकारचं झालेलं कसं समदर्शन झालं पाहिजे. म्हणून संत शिवदास स्वामी पहिल्या चरणात सांगितले होता ज्याचे समदर्शन. होता शब्द वापरला तर होता. होता वापरला म्हणजे उभं वापरला नाही. आता होता का वापरला? आता हा शब्द सुद्धा साधा नाही. उगा आता म्हणजे आता म्हणजे सगळं दुनिया झाली. आता आता होता. कसं झालं दर्शन? सहज झालं.
समदर्शन कसं झालं? सहज. होता ज्याचे समदर्शन. होता म्हणजे आपलं काय काय होतं ते सराव लागते तेव्हा होतं दर्शन. आपल्या मागले जे कर्म आहे वाईट ते सराव लागते तेव्हा होता. आम्ही दर्शन घेतले, आम्ही होता झालं नाही, आमचं सरलंच नाही. हा होता ज्याचे समदर्शन सर्व पापे होती तुमच्या मागे पापच राहणार नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणातून एक ऋषी होता. मुलगा आला होता, खतर तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाल्यावर तुला मूल होईल म्हणले. मूल होईल, चांगलं होणार पण अल्पायुष्य राहणार. जगाच्या पाठीवर कीर्ती करणारा पण आयुष्य कमी राहणार. आणि एक अपकीर्ती करणारा तर 100 वर्ष जगणार. कोणचं मागायचं? विचार केला ऋषीने, आपण जर अल्पायुषी जास्त आयुष्याचा मागितलं तर ते काय उपयोगाचं आहे? आपण किती होणार आहे? कमी आयुष्याचा चाललाय तर 14 वर्ष आयुष्य, 14 वर्षानंतर हा मुलगा तसाच मागितला. ऋषीच्या पत्नीला वाटलं वर्षाचा मागा फार चांगला ऋषी पत्नीतला ऋषीतला. पण ऋषीने विचार केला नाही म्हणले आपण अल्पायुषी चालतंय. आपला एक दोष नाही सांगताय ना निपुत्रिक बनायचं, त्याच्यासाठी लेकरू पाहिजे की. एक ध्यान ठेवा, निपुत्रिकानं लक्षात ठेवायचं. निपुत्रिकस्य अपुत्रस्य गतिर् नास्ती हे म्हणत नवलीच्या आईनं ऐकून दुःख केलं होतं. पण त्याच्यावर असा शास्त्रामध्ये पर्याय, एक वृक्ष जर लावला, एक वृक्ष 10 मुलं असल्यावर जेवढं पुण्य राहतंय त्याच्याही अधिक पुण्य एक वृक्ष लावणे, मोठं करणे, जगणे. हे जगाच्या कामाला येते. निसर्गाचा ऱ्हास होत चाललाय हे सांगणं गरजेचं आहे. अत्यंत महत्वाचा. निसर्ग जोपर्यंत तरू या निसर्गात वाढणार नाही तोपर्यंत आमचा श्वास घेणं आम्हाला मुश्किल होणार. जीव जगणं या पृथ्वी तलावर कठीण होणार. निसर्गाचा तरू आणि समाजाचा तरुण एवढाच महत्वाचा.
तुमचा समाजातला तरुण जर टपरीवर थांबलेला असेल समाज कसा तळाला जाणार? मानवी समाज म्हणतो मी. कुठला समाज? एक वैयक्तिक समाज नाही. माणसाच्या समाज आपले जे ऋषीने विचार केला, राहू दे म्हणजे 14 वर्षाचे भगवान. त्याच्यावर ऋषीने पुन्हा जातक वरती आपल्याला दिगंबरासारखे काही पंचांग होणारे लोक बोलले. पंचांग होणारे मी कशासाठी सांगणार? उगाच सांगणार गरज आहे. अभंगाची मतलब आहे आपला. आपण सोडून जायचं नाही. त्याच्यावर उपाय सांगितला त्या लोकांनी, महाराज लोकांनी. पंचांग बघणारे त्याला एकच करायचं म्हणजे आला कोणचा साधू दिसला की त्याच्या पार आला कोणचा संत दिसला की त्याच्या पार कुठला ऋषी दिसला, महात्मा दिसला, योगी, संन्यासी, जपी कोणी दिसला त्याच्या प्रत्येकाच्या पायावर घाल. त्या लेकराला त्याचा परिणाम काय झाला? अल्प आयुष्याचे 14 कल्प केले. 14 वर्षाचे 14 कल्प केले. किती केले? कल्प केले. किती वर्षाचा एक कल्प राहते की कुठे हिशोबाला वेळ आहे? कुठे वेळ राहील? 14 कल्प आयुष्य झालं. एवढं सामर्थ्य भाळ ठेविता पायास. पायावर डोकं ठेवण्याचं सामर्थ्य एवढं मोठं आहे. आपल्यातले एक राहिले महाराज कोणच्या घरी आला की ते मधल्या घरात खूप मोबाईल घेऊन राहिले. शरण म्हणतो आपण पण शरण जात नाही. पूर्ण शरण जाण्यासाठी त्या काही प्रक्रिया आहे. पूर्ण शरण जात नाही. तर त्या मार्कंडेयाचं आयुष्य एवढं मोठं वाढलं. बुद्धीच का? मला हे सांगायचं होतं. म्हणजे प्रमाण काय होतं? आपण नुसता पुण्य करून माणसाचा जन्म मिळाला आणि नुसतं पापही करून नाही. मला हे सांगायचं होतं. पाप पुण्य होता समस्थिती मनुष्य जन्माते घालिती तेथेही जरी स्वधर्मी आचरिती नाही भीती बापाच्या बापाला भेट तेव्हा स्वधर्मानं वागलं, धर्मानं वागलं. स्वय शब्द असा आहे. माणसं धर्मानं वागतात पण स्वधर्मानं वागत नाही. हे काय म्हणतात? माणसं धर्मासाठी मरायला तयार आहेत पण धर्मानं वागायला तयार नाही. धर्मासाठी कोणीच मरू नका. धर्मानं जगा. प्रत्येक जण जर धर्मानं जगला तर विषयच नाही ना कलवण्याचा विषयच नाही. म्हणून आम्ही काही पापही करून आलेले मागल्या जन्मात. ते समान झाल्यावर आम्हाला माणसाचा देह दिला. इथं काय काय संपवायचं आम्हाला? आमची जे पापामुळे कुबुद्धी आहे ती कुबुद्धी नाही शिकायची. भाळ ठेविता पायास कुबुद्धीचा होईना. कुबुद्धीचा नाश होतो साधू संतांच्या दर्शनानं. असं संत शिवदास माऊलीला या अभंगाच्या दुसऱ्या चरणातून म्हणायचं. तिसऱ्या चरणात सांगतो
उरोनेदी द्वैतभाव विरक्ताचे लक्षण सांगत असताना समदर्शन झाल्यानंतर पाप नाही. त्यांच्या चरणावर डोकं ठेवल्यावर तू बुद्धी नाहीशी. आणि त्यांच्या बरोबर भाषण झालं, बोलणं झालं, होता जयाची भाषा. आम्ही भाषणच करत नाही महाराजाबरोबर. महाराजाबरोबर चर्चा करावं लागते, बोलावं लागते. किती पापी होता म्हणसाल? एक माणूस एवढा पापी होता, आपल्याला वाल्या कोळ्याचीच गोष्ट माहिती आहे नाही. एक अंगुलीमाला म्हणायचा एक माणूस होता, अंगुलीमाल. त्याचा पणच असा होता महाराज, माणूस मारायचं जंगलात बसून, त्याला लुटायचं आणि त्याचे हे अंगठा तोडायचा आणि त्याचं आपल्या माळामध्ये घालायचं. आपण महाराज स्वामीला फुलाचा हार का देवाला, तसा हार गळ्यात होता त्याच्या, अंगुलीमाल. त्याचं नावच अंगुलीमाल. तिथून चालले होते आमचे गौतम बुद्ध, पहिला महात्मा गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिबा. महात्मा नाव का पडलं यांना? प्रत्येकात आत्मा सर्वांचा ओळखावा, त्याचं नाव महात्मा. लक्षात मारली उडीवरून दन त्याने चालले होते आपलं शांती ब्रह्म. उतरल्या दिवशी म्हणला काय काय जवळ निवड केली. आता हे कोणतरी लुटारू ठार करणारा माणूस आहे. सांगितलं तुला मी काही असं जर दिना गेला गपचूप तर मारून खलास करता. माझा नियमच आहे म्हणजे अंगठा काढायचा नाही. मग म्हणले सगळ्यात एवढा मोठा हार होता गड्या, वाळून गेलेल्या हे करा अंगठे हो. हा काय हरकत नाही, आम्हाला काही मरणाची जन्मण्याची काही चिंता नाही. आम्ही आता खुशाल मरायला तयार. कारण काय, मरणाची मारवणी सावकाश. परमरक्षण मनमन भावनी म्हणतात. मृत्युंजय झाला अविनाश, तयासी प्रयाण काळीचा प्रयास सर्वथा नव्हे. आणि त्यावेळेस मग काय म्हणला? मग काय नाही म्हणले, माझं दैवत आहे म्हणले. समोर दिसलेलं झाड आहे का नाही, वडाचं झाड. त्या वडाच्या झाडाचे पान पाहिजे, पानं ते तोडून आणलास की मला खुशाल. ते सोपं आहे म्हणलं, ते सोपं दिसलं आहे मला माणूस. त्याजवळ नाही तर काय बरी आपल्या एक अंगठा घालायचं की माळामध्ये वाढणार आहे. ये मारला बांध तेच 5-50 पायावर येऊन पडले पानं वडाची. चकली चकली झाली. हे पानं मला एकच गरज आहे, ते बाकीचे पानं जे पडल्यात ते सगळे जोड म्हणले तिथे. हा पागल झाले का काय म्हणले कोण? गौतम बुद्धाला. त्या अंगुल्या मला म्हणाले झाडाला कुठे पाणी चिटकावा येते, जोडा येते काय झालं म्हणजे मला गौतम बुद्धाला जोडा येते म्हणजे जोडा येते म्हणला. अरे म्हणजे मग मारा येत आहे तुला, तारा येते का? हा मारा येते तुला, तारा येते का? भाषण झालं, भाषण होता तयासी भाषण. अरे खट म्हणून प्रकाश पडला हृदयात. अरे मारता येते तारता येते. म्हणजे बुद्धीचा पालट झाला. विचार कर म्हणले किती झाल्यात म्हणजे आता तुझ्या गळ्यामध्ये? हजारो झालं. हे सगळ्या लोकांचं पातक तुझ्या माथ्यावर आहे. बुद्धीचा पालट झाला आणि पायावरच डोकं ठेवलं. तू बुद्धी नाहीशी झाली कोणाची? अंगुलीमालाची. तू बुद्धीचा नाश झाला, पाप संपले. हा आणि भाषण झालं. अरे म्हणले मारता येते तारता येत. एवढ्या एका शब्दावर त्याचा उद्धार झाला. गौतम बुद्धाने त्याला आपला एक मोठा शिष्य केला, मोठा बारका नाही. ही अशी अवस्था आहे कुणाची? विरक्ताची.
हे विरक्ताचे लक्षण. एवढं सामर्थ्य आहे, एवढं सामर्थ्य आहे की नुसतं त्यांच्याकडे बघितलं तरी आपण उद्धार करू शकतो. तो जयाकडे पाहे कृपादृष्टी, तया होय सुखाची सृष्टी. हा, तो मोक्षाशी जे ते राय म्हणे तेथीचे राय, त्याचे मोक्ष सुद्धा त्यांच्या मनावर राहिला. मोक्षाला सुद्धा त्यांच्या मनावर इथं कोपऱ्यात बस म्हणत तिथंच बसून राहिला. मग आता देवात ताकदले एक ह्यांच्यामध्ये ताकदले. हा, सद्गुरुनाथामध्ये एवढी ताकद आहे, सामर्थ्य एवढं. आणि म्हणून त्या विरक्ताचे पाय इतके अत्यंत महत्वाचे. त्या विरक्ताच्या हातानच तुमचा आता होणारा कळस, तुमची म्हणाले लिंगाची स्थापना, तुमच्या नंदी महाराजाची स्थापना, हे सगळे कुणाच्या हातावर. एवढे भुक्कळ आपण माणसावे ते कमी आहोत. पण परंतु ज्यांच्याकडे ते सामर्थ्य आहे, महाराजांच्या राष्ट्रसंतांच्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य होतं. तो म्हणे जाय तुझे बरे होईल, ते देणे लागेल त्याची ते. किती सामर्थ्य होतं, अफाट सामर्थ्य होतं. राष्ट्रसंतांच्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य होतं. त्यांच्या वाणीचं सामर्थ्यच सांगत बसलो तर कितीही दिवस पूर्ण. त्यांच्या मुखातून निघालेला शब्दच खोटा झाला नाही. हे राष्ट्रसंतांच्या विरक्तीचं सामर्थ्य. किती विश्वास, अटल विश्वास होता. आताच मी इथं घरी सांगितलं, राष्ट्रसंत ज्या बाबापाशी थांबले होते हिमालयात जाऊन, तिथून आता तपश्चर्येसाठी जायचं होतं. तपश्चर्येसाठी जायचं होतं महाराजांना, हिमालयात मध्ये प्रवेश करायचा होता. ते साधू म्हणले, त्या बाबानं म्हणले, अरे साधू महात्मा काहीतरी सोबत घेऊन जा म्हणले खायला. हा, काहीतरी घेऊन जा म्हणले सगळं खायला. मी आहे का नाही, मला जगविणारा शिव समर्थ आहे, समर्थच आहे. आणि माऊली तसंच मध्ये घुसले झालं त्या जंगलामध्ये, जाऊन तपश्चर्याला बसले. आणि म्हणजे इथं फळं बी येत नाहीत. काही अवस्था अशी होती बर्फाची की तिथं झाडच वापरत नाही तर काय फळं येणार, काय कंद खाऊ, काय मुळे खाऊ. 1, 2, 3 दिवस गेले. कुठून एक भला दांडगा येडा वाकडा माणूस आला म्हणतात महाराज. तुम्ही गुरुदेव कादंबरी वाचले, महाराजांचं चरित्र वाचले. माणूस आला आणि त्याने सांगितलं, हो साधू ह्या बैठके क्या कर रहे म्हणले. काय नाही म्हणले, तपश्चर्या करलो, त्याच्यासाठी आला म्हणजे महाराज. क्या खातो, का खाऊन घे म्हणले. अरे गडी भाषाची अशी असते या पद्धतीनं. महाराजांनी म्हणले मला देणारा तयार आहे म्हणले. माझ्याजवळ लोणी आणि एक पीठ आहे, लोणी पीठ. काय होतं तिथं त्या माणसाकडे, लोणी आणि पीठ आहे. 5-7 दिवस होऊन गेल्यावरची गोष्ट. म्हटलं काय करू म्हणले महाराज. अरे म्हणले हे लोणी पिठात कालीव आणि इथं अग्नीवर भाज म्हणले, खा. आणि वागणं कुठं आहे म्हणले. इथं त्याच माणसानं धोंड्यावर धोंडा मारलं, जाळ लावून दिलं. त्याच माणसानं त्यांच्या हातानं काहीच नव्हतं, त्यांनी सांगितलं ते जाळ लावलं, त्याचा तुझं बघ म्हणलं. कोण होतं ते. हा, किती विश्वास होता त्यांचा. मला जगविणारा समर्थ आहे का नाही. मी उपाशी जाणार माझ्यासोबत. आपण आता जाताळा काय काय घेऊन चालला होते मला जाताळा, ते तुम्ही ध्यान करा. महिन्यानं तारीख जर आधी असली तर एवढी कागद तयार होतात. ते हे न्यावं, झेंडूबाम न्यावं, सोंडराव संग्रह. हा, सामान लई राहावं प्रवासात तर कमी राहावं. आणि तिथं कोण देणार आहे. अहो सामान आता या काशी रामेश्वरला चालला, या प्रवासाला चालला तर सामानाची एवढी यादी आहे. किती कठीण आहे सांभाळ. सामान कमी राहा. आता तर आपल्याला एक असा प्रवास आहे, त्या प्रवासाला जात असताना जर साहित्य आपल्यासोबत जास्त असेल तर अडचण होते. त्या पसऱ्यातच गुंतत आहे माणूस. आणि पुन्हा जन्माला आमचे महाराज तसे नव्हते. आमच्या महाराजाला काहीच पसारा नव्हता. जाताळा महाराजांनी सांगितलं, एक व्हिडिओ बघितला
या आणखी घे नंतर बघताना दिली ते लेकराला लागवला ते आता झालेल्या शिवाचार्य ते म्हणे मला कशाला महाराज समोर साखर केडेकर बसून आहे तेवढी तर राहू द्या महाराज आता तुमच्या काही पळून चालली नाही घेता पण काय करायचं मला सोना आणि माती लोखंड समा सारखं. मृतिके समा ठीक आहे माती समा हे विरक्ताचे लक्षण आहे विरक्तीचे लक्षण आहे मग आम्हाला तुम्हालाही विरक्तच व्हायचं आहे विरक्त्याची भेट होण्यासाठी आपल्याला याच्यासाठीच एक पारगी कीर्तन केले ना याच्यासाठी शेवटला शिवदास धन्य विरक्ताचे पाय विरक्ताचे पायामध्ये एवढं सामर्थ्य विरक्ताचे लक्षण सांगत असताना तिसऱ्या अध्यायामध्ये मन्मथ माऊली म्हणतात जयाचे नाव विरक्त तो कासयासी नोहेले श्वान वमन मानित भोग विलास सर्वते त्याचं नाव विरक्त तो कासयासी नोहेले चांगलं म्हणलं तरी गोर नाही वगळं म्हणलं तरी गोर नाही कशाचाच गोर नाही त्याला मान दिल्या अपमानिल्या काहीच नाही त्याला विषयच नाही त्याचं नाव विरक्त आहे परमरहस्य आपण वाचतो त्या दिवशी सांगितलं परमरहस्य वाचण्यापेक्षा परमरहस्य वागायचं आहे चालतं बोलतं परमरहस्य म्हणजे राष्ट्रसंत त्या राष्ट्रसंतांच्या विचाराचे पायीक होऊन हे सगळे महिला मंडळ या अखंड शिवनाम सप्ताहाची नियोजक आयोजक या मंदिराची स्थापना मंदिराला जागा देणारे मंदिरासाठी देवाची
आणून देणारे, काही निधी देणारे, अन्नदान करणारे, या सप्ताहासाठी जे जे म्हणून महिला मंडळ आहे, पुरुष मंडळ कौतुक करत होतं. म्हणजे मला नवल वाटलं की खरोखरच हा महिलांचाच सप्ताह आहे. पुरुष इथं उभारला म्हणजे एक विनेकरी आणि कोण काय आमचा मृदंग. आता राहिलं ते माहेश्वर मूर्ती आमचे महाराज विनेकरी, त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन संजू अण्णा आमच्या मृदंग मास्तरचं नाव सांगा. वाव, धन्यवाद. टाळ्या वाजवाय बऱ्याचं नाव योगेश पाटील, भीमाशंकर शिराडवणकर. म्हणजे आम्ही तिकडे कधी आलो नाही तुमच्या, म्हणून तुमचा आमचा परिचय नाही. खरं सुंदरच असं गायन महिला मंडळ, किती उल्हास असतं. एक साड्या घालून सारख्या येण्यापासून तयारी करायची. ते काय काय महिलाच्या मागे काम असतात ते आता तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे. हा, कशालाच उशीर व्हायला जमणार, नीट कमी व्हायला जमणार, जास्त व्हायला जमणार. किती किती त्याच्यातून एवढा आटापिटा करून परमेश्वराचं चिंतन या ठिकाणी तुम्ही मांडलंय. प्रति कैलास निर्माण केलाय. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन हा त्या एरियामध्ये राहणारे आमचे मोतीपोळे पत्रकार, मला काही सगळ्यांचे नाव माहित नाहीत. आता आप्पाच्या इथं थांबलो होतो ते तप्ते आप्पा, बस्ते आप्पा, दिगंबर बिरादार, या ठिकाणच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, आता अन्नदान करणारे, निधी देणारे, सर्वांच्याच साठी एवढा लाभदायक हा कार्यक्रम आहे की तुम्ही एका देवाची निर्मिती केली. हा साधी गोष्ट नाही, एक दिवसाचं नाही. आता हे हो हजारो वर्षापर्यंत हे शिवलिंग हजारो लोकांना त्याच्याकडे बघितल्या तुमच्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे असा प्रसंग तुम्हाला परवाच्या दिवशी आहे. त्याची प्रक्रिया आता चालू आहे. शिवभक्तीपरायण प्रतिकान महाराज आमचे पारायण प्रभू गंतडे यांना सासरे पण आमचे, म्हणजे किती लोकांचा सहभाग आहे. किती दूर आहे आता घर, महाराज कुठं, तुमचं घर कुठं, म्हणजे कॉलनीतलेच नाही तर या कार्यक्रमाकडे किती लक्ष आहे. हे लक्ष अलक्ष दृष्टीने लक्षीला, ते लक्ष कसं आहे, अलक्ष आहे, आपल्या लक्षाच्या पुढला आहे. का बरं येतात लोक इथं म्हणत तर काय सांग. मुंगी खाली राहते भुईला, पुण्या फांदीचं फळ पिकले कळते. मुंगीमध्ये ते गुण आहे. पक्षाला बघा तुम्ही, पुण्या फांदीवर कोणचं फळ पिकलंय. आता उदगीर मध्ये कुठं सप्ताह चालू आहे, किती लक्ष आहे. मुंगीपेक्षाही पुढे, त्या पक्षापेक्षाही पुढे, त्याच फळाला जाऊन चोच मारते. दुसऱ्या नाही, हे बरं असेल का, ते बरं असेल का, माणसं ते अडाणी, त्याच तसं नाही. कुठं नाही एवढं सामर्थ्य. तर ते तशा प्रकारचं या विरक्ताच्या पायानं, पाहण्यानं, दर्शनानं, स्पर्शनानं, संभाषणानं तुम्ही आम्ही सर्व मुक्त होण्यासाठी मुक्तीचं हे द्वार आता खुल्लं होणार आहे. तुम्ही आम्ही सर्वजण मुक्त व्हावं अशा प्रकारची सद्बुद्धी, विरक्ताला शरण जाण्याची सद्बुद्धी, विरक्त तुमच्यामध्ये विरक्ती निर्माण होण्याची सद्बुद्धी तुमची निर्माण व्हावं, बुद्धी नाहीच व्हावं, तुमचं पातक नाहीच व्हावं, याच्यासाठी निर्माण केलेली जे शिबिर आहे, त्या शिबिराच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सर्वांना पावन करण्याचं मी केलेलं आहे. ते तुमचं माझं असं म्हणणं आहे, अभिष्ट चिंतन आहे की माझ्या या संत शिवदास माऊलींच्या घेतलेल्या अभंगाचा भावार्थच असा होता की तुमच्यामध्ये अंगी विरक्ती बाणावी, काहीतरी विरक्ती. एक तर गुण घ्या, राष्ट्रसंतांचा एक तर गुण घ्या, एक घ्या. हजारो सद्गुण आहेत, त्याच्यातला एक जर गुण घेतलो तर कृतार्थ करण्याचं सामर्थ्य त्या राष्ट्रसंतांच्या आचरणातून होतं, त्यांच्या चरणातून होतं. चरण का श्रेष्ठ आहेत, आचरणामुळे चरण श्रेष्ठ. असं ही केलेली सेवा
अनंत कोटी ब्रह्मांड शिव मन्मथादी योगीजन बसवादी प्रमद अक्क महादेवी शिवशरणी तुमच्या सर्व उपस्थितांच्या शिवभक्तांच्या चरणी टाळकऱ्यांच्या माळकऱ्यांच्या लिंगधाऱ्यांच्या सर्वांच्या चरणी या श्रोत्याच्या चरणी समर्पण करून सेवेला विलंब हे जागेचं मला एवढी माहिती आहे की 20 वर्षाच्या खाली आमचे काशीनाथ पोस्टे राहताच्या महादेवाची मूर्ती आणून जागेची कब्जा केलेली आहे. त्यावेळेसपासून शिवलिंग शिवाचारी त्यांनी गुरु शिष्य मानून त्यांची भक्ती सेवा भरपूर केलेली आहे. तर त्याच्यामुळं अजून ह्याच्यातून आमदार सगळे आपले बनसोडे साहेब आणि राहुल आम्ही शिंदे दोन मंत्री पुन्हा आमचा मुन्ना पाटील हे कप्ते अण्णा आपले दिगंबर अण्णा सगळेजण घरचे सगळे माणसं मिळून मंदिराची तयारी केली. ह्याच्यामुळं भरपूर छान झाले मंदिर. आता ह्याच्यातून सगळे महाराज गुरु लोक येऊन अजून स्थापना करून चांगल्या पद्धतीनं चांगलं स्वीकार करते. हे महादेवाची कृपा आहे. ह्याच्यामधून सगळेजण मनाभावापासून
त्याची पुढची काळे असं म्हणून मला एवढंच म्हणायचं होतं की काशीनाथ कोसळेचं उलट कधीही झालेलं नाही. आज 20 वर्षापासून माझ्यामध्ये त्याला काही माझंच माणूस आहे, सगळे माझेच लेख आहेत, सगळे माणसं म्हणून ह्याच्यासाठी मला थोडं 2 गोष्टी सगळ्याला माहिती करून द्यायचं होतं. आता इथून बी आता बनसोडे साहेब सगळं भरपूर उद्गीला सजिलेलं आहे. अजून बी चांगलं होते. 2 कमळाला सगळ्यांनी माझ्या बहिणींनी लाडके भावाचे पैसे बी मिळत असतील तरी त्यांनी सगळ्यांनी ध्यान ठेवून त्यांना मतदान करावे. हेच मला भावापासून तुम्हाला हात जोडून विनंती करते. अहंकारा दुसऱ्याचा पौडी द्या विसर व्हावे चिरंजीव सर्वजाची चित्ती माझा शिव शिवनाराष्ट्रवादीची व्हावी कल्याण नमस्कार माझा श्रुतीला नतोरा नारायण सरकारची करुणी आरोईला वावी देवीला अशक्त मी आहे दोघर श्रोता म्हणून या माता